भाजीमध्ये पनीर तुम्हाला दिसत असेल. हे पनीर म्हणजे टोफू, जे आपण सोयाबीनमधून बनवलेलं आहे. तर हे आहे सोयाबीन. त्याला 2-3 पाण्याने धुतलं, रात्रभर भिजत घातलं. सकाळी त्याची चांगली चोळून साल काढून घेतली आणि मग त्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याचं दूध काढून घ्यायचं. साल आपल्याला जेवढी काढता येईल तेवढी काढून घ्यायची. मिक्सरला जसं इडली आणि डोशाचं पीठ आपण दळून घेतो तसं बारीक असं दळून घ्यायचं. आणि मग हे बॅटर थोडं थोडं घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला त्याच्यामध्ये जो सफेद रस आहे, दूध आहे, जे सफेद पाणी, ते आपल्याला चांगलं कपड्याने पिळून घ्यायचं. त्याच्यासाठी मोठ्या भांड्यावरती एक चाळण ठेवायची, त्याच्यावरती रुमाल ठेवायचा. हे बॅटर घ्यायचं. 1/2 किलो सोयाबीनचं बॅटर घेतलं तर त्याच्यामध्ये 3 वेळा 3 ग्लास पाणी घालायचं. असं आपल्याला पिळून दूध काढून घ्यायचं. व्हिनेगर घालत आपल्याला ते पनीर बनवून घ्यायचं आहे. हे जो चोथा आहे तो तुम्ही पीठ मळताना वापरू शकता किंवा त्याची पावडर बनवून नंतरही ती चपाती बनवताना वापरू शकता. हे आहे 1 किलो सोयाबीनचं काढलेलं दूध. तर त्याचा जो फेस आहे तो काढून घ्यायचा. मोठ्या गॅसवरती त्याला उकळून घ्यायचं. हे मसाला पनीर आपण बनवतोय, मसाला टोफू. तर मसाला म्हणून मी घातलेला आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप घातली, 1 चमचा कसुरी मेथी आणि चिली फ्लेक्स 1 चमचा मिरपूड घातली. आता दूध चांगलं उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं थोडं व्हिनेगर घालत दूध फाडून घेतलं, जसं आपण नेहमी पनीर बनवतो तसं. आणि मग ते 1 तासभर तसंच ठेवलं. त्याच्यानंतर पूर्ण पनीर व्यवस्थित सेट होतं आणि पाणी बाजूला जातं. मग ते एका कपड्यामध्ये आपण गाळून घेतलं आणि अशा पद्धतीने ते 2 तास असं वजन ठेवून द्यायचं. पाणी एक्स्ट्राचं दाबून काढायचं. मस्त असं हे पनीर, म्हणजेच हा सोयाबीन पनीर, टोफू बोलतात त्याला, तर ते आपलं तयार आहे. त्याच्यापासून तुम्ही पनीरच्या सगळ्या भाज्या बनवू शकता. आता हा मसाला टोफू आपला तयार आहे. तर मी तुम्हाला ते कापून दाखवते. खूप छान असं बनतं ते. जे दुधाचं पनीर खात नाही, डेअरी प्रोडक्टपासून ॲलर्जी असेल त्यांच्यासाठी हा टोफू बेस्ट पर्याय आहे. तर आता आपण हे कापून घेतलं आहे. आता आपण याची छानशी भाजी करणार आहोत आणि बाकीचं उरलेलं पनीर, उरलेला टोफू आपण एका भांड्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं. 8 दिवस छान असं राहतं. 8 दिवसानंतर तुम्ही त्याची भुर्जी करू शकता, त्याची पनीर चिली करू शकता, ग्रेव्हीमध्ये करू शकता भाजी. अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ते पाण्यामध्ये ठेवायचं. पाणी 2 दिवसांनी बदलायचं. आता मी त्याच्यामधलं 1/2 किलो पनीर घेतलं आहे, टोफू घेतला आहे. त्याला लाल तिखट, मीठ आणि तेल लावलं आहे. आता एक वाटण बनवलं आहे आपण, लसूण, हिरवी मिरची आणि आलं. तर आपण या टोफूची छान अशी करी बनवतो आहे, मस्त भाजी. त्याच्यासाठी वाटण्यासाठी 2 टोमॅटो, 2 कांदे घेतलेत. आता पहिल्यांदा जे टोफू आहे त्याला मसाला लावून घेतला. त्याला थोडंसं आपण मंद आचेवर फ्राय करून घेऊयात आणि तोपर्यंत बाजूला दुसरीकडे ठेवली. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलं. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि जिरं फुललं की वाटण आपण जे बनवलं, हिरवी मिरची, आलं, लसूण, ते परतून घ्यायचं. त्याच्यानंतर जे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते ते मिक्सरला फिरवून घेतले, ते परतून घ्यायचे. इकडे जे पनीर आहे, सोयाबीन पनीर, ते देखील आपल्याला मध्ये मिक्स करून घ्यायचं. पावडर मसाल्यांमध्ये आपण वापरतोय हळद पावडर अर्धा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि जी तिखट लाल मिरची पावडर आहे ती अर्धा चमचा, जिरे पावडर वापरायची थोडीशी आणि अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला. याला या कांद्याच्या ग्रेव्हीसोबत चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर जो टोमॅटो आपण घेतला होता त्याची देखील आपण पेस्ट करून घेतली, ती घालून घ्यायची. मीठ घालायचं आणि झाकण ठेवून जे वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी मी ते साखर घातली, कारण आपण जे टोमॅटो घालतो त्याची चव बॅलन्स होण्यासाठी. नाही तर मग ही जी ग्रेव्ही भाजी असते ती थोडीशी आंबट लागते, म्हणून थोडीशी 2 चिमूट साखर घालायची. 1 ग्लासभर मी इथे पाणी घातलं आहे, कारण आपण ग्रेव्ही करतो. त्याच्यामध्ये चांगला क्रिस्पी करून घेतलेला, आपण फ्राय करून घेतलेला पनीर घातला आहे, सोयाबीन पनीर. त्याला 2 मिनिट चांगलं मंद आचेवरती शिजू द्यायचं, म्हणजे तो
सॉफ्ट होतो. आणि त्याच्यानंतर इथे घातली कसुरी मेथी, भरपूर सारी कोथिंबीर घालूयात आणि मस्त अशी आपली सोयाबीन पनीर ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही या पनीरपासून अनेक प्रकारच्या पनीरच्या भाज्या करू शकता. ही पनीरची भाजी खाणार आहोत आपण छानशा फुलक्यांसोबत, रोटीसोबत खाऊ शकता, नानसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात आपण अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.